तुम्ही माझ्या ह्या पर्स आहे बाहेर जायच्या, तर ह्या आहेत 3 पर्स. माझा सगळ्यात आवडीचा कलर जर म्हटलं तर येल्लो ऑरेंज. मला अशा साड्या खूप आवडतात. सगळ्यात बेस्ट म्हटलं तर हा कलर, वाव, ब्ल्यू कलर. हा माझ्या नवऱ्याच्या आवडीचा कलर आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सोनाली खूप खूप स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. चला, आता वाजले आहेत 12 आणि म्हटलं चला आता घरातली सर्व कामं पण झाली होती. आता मी काय कामं केले आहे मी ते पण तुम्हाला एकदा दाखवणार आहे 2च मिनिटांमध्ये. त्यानंतर एवढी भांडी सगळे घासली आहे मी. तर हे जे आहे मी आज किराणाही संपला आहे. म्हटलं चला आज उद्याच आपल्याला किराणा आणायचाच आहे. तर मी आता हे जे आहे सगळ्यापैकी असं काचेचे बाऊल वगैरे सगळं घासून घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता आणि मस्त आता ते वाळत आहे. तर आज हे एक्स्ट्राचे कामं केलेले आहे आणि वरतून हे सर्वच पुन्हा डब्याची पण साफसफाई केलेली आहे. आज थोडंसं हात मारून घेतला याला पण, कारण आपण जे डबे उघडतो त्याला खूपच असं धूळ बसते त्याच्यावर, आणि पिठाचं पण. तर सगळंच सावरून घेतलेलं आहे मी आज. तुम्ही ते बघा कसं झालं आहे माझं कपाट. मी आता ते साफसफाई काढत आहे. तुम्हाला दाखवते मी कपाट खोलून. तुम्हाला हे कपाट बाहेरून एवढं छान दिसत आहे, तुम्ही याच्यात मध्ये बघू शकता किती असा राडा झालेला आहे. जर कपाट खोललं तर सगळ्या साड्या अशा बाहेर पडत आहे, कारण डेलीची साडी घालायची, कुठं जायचं म्हणलं की खालची वर, वरची खाली, सारखं सुरू असतं माझं. आणि रोज तर आवरायला वेळ नाही. खुलजा सिम. तर हे गाईस तुम्ही ते बघू शकता ह्या साड्यांचा पसारा. आणि मला आता काही सापडत नाही कोणत्या साडीवरच ब्लाऊज कुठे गेले आणि कुठे नाही. तर आता मी हे काढत आहे. तर चला तुम्हाला मी माझ्या साड्या पण दाखवते त्या निमित्ताने आणि साड्या पण काढते. आता खूप अशा विस्कटल्यात ह्या, खूपच अशी अवस्था झाली या कपाटाची. तुम्ही ते बघू शकता. आता ह्या डेली यूजच्या साड्या आहेत, पण आता ह्या ज्या आहे मी अशीच घाईघाईमध्ये आवरते आणि घाईघाईमध्ये ठेवते. तर अशी खूपच अशी हे झालं आहे कपाट घाण. चला आता मी काढून घेते. म्हटलं चला आज लवकर काम आवरले होते, बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे. तर मग त्याच्यामुळे मी काय केलं, आज लवकर आवरलं आणि जे काम होतं सिद्ध ते पण राहिलं. ते गेल्यामुळे आता म्हटलं चला आपण कपाटच आवरून घेऊन तुमच्यासोबत शेअर करू. तर आता मी कपड्याची जे आहे ते अशा घड्या करून ठेवत आहे आणि तुम्हाला ज्या माझ्या हेवी साड्या आहेत ते पण दाखवणार आहे. आता मी पर्स पण आहे याच्यामध्ये, 2-3 पर्स आहेत, कारण आता अडचणच एवढी झाली की बस. आता हे सगळं एकदा काढून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आता नवीनही साड्या भरपूर घेतल्यात ह्या वर्षीच्या, त्या पण दाखवते. रोज चाललंय माझं आवरायचं, पण दिवसभर वेळच भेटत नाही. हे आवरा किती आवरावं तेच समजत नाही. कपाट आवरायचं म्हणलं की मला खूप कंटाळा येतो. पण आता नेमकं असं झालंय 2-3 ब्लाऊज हरवले आहेत, म्हटलं आज काढावंच लागणार आहे. चला आज तुमच्यासोबत शेअर करू साड्यांचं कलेक्शन किती आहे आपल्याकडे आणि कपाटही आवरून घेऊ. तर हे बघा एवढ्या साड्या आहेत, या कधी घालायच्या कधी. आणि माझा त्रास आहे, मी घरी नाईट गाऊन वगैरेच घालते आणि ड्रेस वगैरे जास्त घालते. आता ह्या ज्या साड्या आहे माझ्या लग्नापासूनच्या आहेत. लग्नाच्या आधीची एक पण नाहीये, लग्नानंतरच्याच आहे सर्व. या लग्न झाल्यानंतरच्याच एवढ्या साड्या आहेत. तरी पण मी जास्त साड्या घेत नाही. हे सगळे जे आहे बाहेरच्या आलेल्या, काही यांनी घेतलेल्या, काही आईकडल्या, काही भावाने घेतलेल्या, अशाच साड्या आहे. तर हे बघा आता माझं हे पूर्ण कपाट खाली झालं आहे. इकडे राहिली एक. इथं टॉवेल पण आहेत नवीन आणलेले, त्याला तुम्हाला दाखवते मी आता. हे गाईस तुम्ही ते बघू शकता, हे साड्याचं कलेक्शन. जवळपास ही जी साडी आहे माझी किती, मी मागच्या वेळेला मोजल्या होत्या, तर त्या ज्या साड्या आहेत ह्या भरल्या होत्या मला वाटतं 75. तर ही 75 तरी साडी आहे माझी. आणि याच्यामध्ये वापरायच्या पण आहे डेली यूजच्या, आणि सगळ्या नवीन आहेत कारण मी जास्त वापरत नाही. तर चला मी तुम्हाला आता एक एक जी नवीन आहेत त्याच दाखवणार आहे. मी सर्व दाखवणार नाही कारण व्हिडिओ आपला खूप असा मोठा होईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला जे मेन आहे तेच दाखवते. मी आताच बोलले, मी याचा जो आहे या साडीचा मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. याच्यावर मला कमेंट आली होती, बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे ही. आणि ही साडी सर्वांना खूप आवडली. ती खूप लाईट वेट आहे, याचं वजनही नाही आहे आणि खूप छान आहे. एकदम नेट सारखीच आहे पण नेट नाही आहे. तर याच्यावर रेड कलरचं ब्लाऊज आहे, आता ते पण शोधावं लागेल. तर ह्या साडीबद्दल. आणि ही जी आहे तर ही माझ्या बहिणीच्या लग्नामधली आहे. तर ही पण तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आहे. ही पण काठपदराची आहे. हे बघा, याचा कलर पण बघा किती छान आहे. ऑरेंज आणि ग्रीन कलरची ब्लाऊज आहे याच्यामध्ये. याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि माझा सगळ्यात आवडीचा कलर जर म्हटलं तर येल्लो ऑरेंज. मला अशा साड्या खूप आवडतात, पण आता घालायला एवढं हेवी आहे ना, तर कुठं लग्न कार्य असलं की घाला वाटतात, असं नको वाटतं घरी, कारण कामही होत नाही आपल्याला. कसं सवय अशा मला ज्या आता मी घातलेली आहे सिल्कमध्ये, मला अशा साड्या खूप आवडतात. आणि सिंपल आणि जास्त महागाची पण नाही. आता मी ही जी साडी घातलेली आहे तरी पण ही तुम्हाला सांगते मी 300 रुपयाच्या आतमध्येच आहे. म्हणजे 300 रुपयाची ही साडी, काही जास्त महागाची नाही आहे, कारण ही मला खूप आवडती. मलाच काय,
मी जर ही साडी घातली तर मला कोणीही विचारतं की साडीचा कलर पण छान आहे का, साडीचं जे आहे तर खूपच सुंदर आहे. तर ही जी आहे सिल्कमधली आहे, ही पण मी सिटीमध्येच घेतलेली आहे. आता मी बाहेर गेले होते मैत्रिणीकडे, तर त्यांना पण खूप आवडली ही साडी आणि त्या बोलल्या की 600-700ची असेल, पण नाही, ही साडी 300 रुपयाची आहे. मग त्याचे ब्लाऊज वगैरे आणि माझी जी घालण्याची पद्धत ती सगळ्यांना आवडते, तर सगळ्यांना छान वाटतात. चला आता मी सगळ्यात प्रथम ही ठेवून घेते कारण खूप जाड आहे. हां, आता मेन जर म्हटलं ही साडी, तर तुम्ही इथे बघा, एकदम घागरा साडीसारखी साडी आहे आणि ह्या साडीला झालेलं आहे जवळपास 11 वर्ष झालेत. हे बघा, तुम्ही ते बघू शकता किती छान आहे ही साडी. पूर्ण घागरा साडीसारखीच आहे, पण मी ही जी साडी आहे ही माझ्या भावाच्या लग्नातली आहे. माझ्यानंतरचा जो भाऊ आहे ना, तर ही त्याच्या लग्नाला झाले ते 11 वर्ष. आणि तुम्ही बघू शकता ही साडी जशी तशीच आहे, पण ही नेटची आणि हे ब्लाऊज त्याच्यावरती. याचा पेटीकोट जे आहे ते सिल्कचा आहे, तो पण आहे, ते साईडला ठेवलेला आहे. आपल्या बायकांना कसं असतं, साड्यांची खूपच हौस असते आणि मला जर सांगायला जर गेलं, साड्याबरोबर गाऊनची खूप हौस आहे, म्हणजे खूपच आवड आहे. मी आता कधी जरी बाहेर जरी गेले तर माझं लक्ष जास्त करून नाईट गाऊनवरच असतं. तर इथे बघू शकता तुम्ही, ही पण छान आहे. आताच मी माझ्या मैत्रिणीकडे गेले तर त्यांनी फोटोत बघितली तर म्हणे ही साडी खूप छान आहे. त्यांना तर ते फोटोतच एवढी आवडली तर घातल्यावर कशी असेल. आता ही एक साडी आहे, ही आहे गृहप्रवेशाची. तर ही माझ्या आईचं घर जेव्हा त्यांनी नवीन घेतलं तेव्हा त्यांचा गृहप्रवेश होता, त्यावेळेस ही साडी त्यांनी मला घेतली होती. तर हे बघा, त्याचा कलर तर बघा खूपच सुंदर आहे, स्काय कलर. आता मी खोलणार नाही आहे, थोडंसं माझ्या मागं पण घाई आहे, मी पटपट आवरणार आहे. जर मला फोन आला तर मला पुन्हा बाहेर जायचं आहे. ही पण भावाचीच आहे. याच्यामध्ये जवळपास अर्ध्याच्यावरती साड्या माझ्या भावानेच घेतलेल्या आहे, दिवाळी आणि रक्षाबंधन आणि काही कार्यक्रम असलं तर असंच. आणि काही यांनी घेतलेल्या आहेत माझ्या नवऱ्यानी आणि काही आईच्या, काही पाहुणे आलेल्या, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत. हां, ही माझ्या नवऱ्याने आणली मला. हे बघा, ही ग्रे कलरची जी आहे, मी तुम्हाला ही खोलून दाखवते. हे संक्रांतीला त्यांनी आणली होती मला, म्हणजे मी पण होते घ्यायला, माझ्या चॉईसचे, पण हे मला ते घेऊन गेले होते ही साडीच्या वेळेस. ही त्यांनी आणली ती संक्रांतीला. याचं जे आहे कलर मला खूप आवडलं होतं आणि याचे जे वर्क आहे ते पण मला खूप आवडलं होतं आणि एकदम मस्त आहे. आणि अशी मला जास्त काठाच्या साड्या आवडत नाही, कारण त्या ना अशा फुगतात अंगावर. मी जास्त करून अशाच साड्या घेते. हां, हिला आता ही जी आहे, आमची परी जेव्हा 1 वर्षाची होती तेव्हा ही जी साडी ही मम्मीने घेतलेली आहे, त्यावेळेस ही साडी फक्त 1100 रुपयाची होती. आणि याचं जे आहे याचं वर्क बघा तुम्ही, पूर्ण हाताने केलेलं आहे, खूपच छान आहे ही साडी. पण मी जास्त याला घातलं नाही कारण खूप हेवी आहे. मला त्यावेळेस लय आवडत होती, पण आता नाही आवडत आहे, कारण ती आता इतकी जड झाली की बस. कारण असे जे वर्क केलेले आहे ना धाग्याने, तर ते खूपच जड होऊन जाते आणि ती घालता बी येत नाही आणि कुठं जाताही पण येत नाही. मग सगळ्यात बेस्ट म्हटलं तर हा कलर, वाव किती छान कलर आहे बघा, ब्ल्यू कलर. हा नवऱ्याच्या आवडीचा कलर आहे, त्यांना खूप आवडतो हा कलर, त्याच्यामुळे त्यांनीच घेतलेली साडी आहे. याचं वर्क पण बघा आणि याचे स्टोन पण बघा, खूपच छान. ही पण माझ्या भावाच्या लग्नातली, ती मोठ्या भावाच्या लग्नातली, छोट्या भावाच्या लग्नातली. हिचे कार्ड पण तुम्हाला ही पण खोलून दाखवते, कारण ही पण साडी खूपच छान आहे. पैठणी टाईप आहे ही साडी, पैठणी सारखीच आहे. याचे काठ तर बघा तुम्ही किती मोठे आहेत आणि एकदम अंगावर जर घातली ना तर खूपच छान चोपून बसते अशी. आता एवढ्या सगळ्या साड्या म्हणलं तर खूपच वेळ होणार आहे, त्याच्यामुळे मी आता घडी करते. तुम्हाला बऱ्याचशा साड्या जे मेन होत्या त्या दाखवल्यात मी, अजूनही भरपूर आहे, पण मग आता व्हिडिओ पण मोठा होईल. ही पण माझ्या भावानेच घेतलेली आहे, त्याच्या मुलीची जावळ होते त्यावेळेस ते जावळाची साडी आहे. त्याचा कलर किती छान आहे, राणी कलर आहे, राणी कलर आहे तो. ही माझ्या वडिलांनी घेतलेली. सगळ्या साड्या माझ्या लक्षात आहे कोणी कोणी घेतलेली आहे. आणि हालाकी या साड्या आहेत ह्या 20-20 वर्षापूर्वीच्या साड्या आहेत, पण आता असं आहे की मी घालत जास्त नाही, मी जास्त लाईट गाऊनच घालते आणि ड्रेस. त्याच्यामुळे जशा तशाच ही पण वडिलांनी घेतली. जेव्हा माझं खालचं घर झालं होतं फर्स्ट फ्लोअर, तेव्हा त्यांनी माझ्या गृहप्रवेशाच्या वेळेस माझ्या वडिलांनी घेतली होती. ही तर तुम्ही बघितलीच आहे. आता मी माझ्या भाच्याचा जो बर्थडे होता तेव्हा घातली ती ऑरेंज कलरची, ही पण खूपच सुंदर आहे. ही व्हाईट साडी आहे, ही 14 एप्रिल किंवा पौर्णिमा जर लेणीवर काही कार्यक्रम असला तर त्यावेळेस ही घालते मी, तर छान वाटते ही पण साडी. चला मी आता हे सगळ्या साड्या ठेवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी कसं ठेवले आहे. तर हे गाईज तुम्ही इथे बघू शकता, आता मी जे आहे साड्याचं कलेक्शन सगळं लावून घेतलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही माझ्या ह्या पर्स आहे बाहेर जायच्या, तर ह्या आहेत 3 पर्स, ह्या पण याच्यातच ठेवणार आहे मी. आणि बाकी ज्या शॉर्ट आहे बाहेर जाण्यासाठी त्या पण आहे, ते दुसऱ्याच्यात ठेवल्यात.
तर आता हे पर्स पण मी त्याच्यावर ठेवते. त्याच्यानंतर इथं जे टॉवेल आहे हे पण मला गिफ्टवर मिळालेले आहेत. आपण ते ब्रँड फॅक्टरीतून कपडे घेतले होते 10,000 शॉपिंगवर, त्याच्यावर मला हे संच भेटलेला आहे टॉवेलचा, 3 टॉवेलचा हा पण. तर आता हे पण मी सध्या इथं ठेवते, थोडीशी माझ्या मागं ना घाई आहे. तर हे गाईज इथे बघू शकता तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणींनी की माझ्या जे साड्याच्या आहे मी सगळ्या अशा लावून घेतल्या आहे. खूप घाईघाईत लावलेल्या आहे. चला, जर तुम्हाला माझ्या ज्या साड्या आहेत त्या कशा वाटल्या आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब हे पण करायचं आहे. चला तर मग आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया, बाय.